जुलै महिन्याच्या 20 तारखेपासून ऑगस्टच्या 12 तारखेपर्यंत लोकसभा पावसाळी अधिवेशनाचे 12 वाजलेले आहेत. राहुल गांधी आणि विरोधकांची एकच मागणी होती, ती म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन पॅलेट गनचा वापर करण्याचे आदेश कोणी दिले ते या ठिकाणी संसदेत येऊन सांगावे. आता अमित शहा तयार आहेत. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. मग आतापर्यंत अमित शहा संसदेत न येण्याचे गुपित काय आहे, असा बहुतेक विरोधकांचा सवाल असावा. उद्या घाईघाईत काय कारवाई होणार हे कोणालाही सांगता येत नाही. अमित शहा यांनी आजचा मुहूर्त का निवडला हे त्यांना माहीत. अधिवेशनातील गेले जवळजवळ 22-23 दिवस ते अगदी मौनात गेले होते. निदान संसदेत येऊन तरी त्यांना बोलायला वेळ नव्हता. आता अमित शहा संसदेत यायला तयार आहेत, चर्चेला तयार आहेत, मात्र गोंधळ न घालता चर्चा करावी असे त्यांचे म्हणणे आहे. याचा अर्थ असा की अमित शहा जे बोलतील ते विरोधकांनी ऐकावे, आणि जर विरोधकांनी ऐकले नाही तर लोकसभेचे सभापती त्यांना थांबवू शकतात किंवा कामकाज थांबवू शकतात. अमित शहा यांची ही युक्ती खरोखरच सरस आहे. आता चेंडू विरोधकांच्या हातात आहे. त्यांनी एकतर अमित शहांना बाद करावे किंवा त्यांना सिक्सर मारू द्यावा. दोन्ही परिस्थितीत विजय अमित शहा यांचाच आहे. आतापर्यंत विरोधकांनी अमित शहा यांना कोंडीत पकडले होते. आता अमित शहांनी विरोधकांना खिंडीत पकडलेले आहे. बाकी काहीही झाले तरी गेल्या 22-23 दिवसात करोडोंचा खर्च करून बोलावलेल्या अधिवेशनाचे फलित काय हा प्रश्न उरतोच. पूर्वी लोकसभेमध्ये अधिवेशनाचे 100 ते 110 दिवस कामकाज चालत असे. आता त्याचे अर्धे झाले आहे. विरोधक तेव्हाही गोंधळ घालत असत, पण तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक एकत्र बसून चर्चाही करीत असत. सध्या सगळा एकतर्फी मामला आहे. तेव्हा सरकारचीही जय आणि विरोधकांचीही जय जय.